Hi everyone, welcome back to day 13 of our English learning series. तर आज आपण बघणार आहोत a and the. हे आहेत आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे काय? तर नावापूर्वी लावले जाणारे शब्द म्हणजे आर्टिकल्स म्हणतात. तर तिथे 3 आर्टिकल्स आहेत a and the. तर आपण a आणि and कधी यूज करतो? तर आपण यूज करतो with a singular count noun when you mean one of many, any or in general. म्हणजे काय? एकवचनी मोजता येणाऱ्या नामापूर्वी वापरले जातात. जेव्हा आपण अनेकांपैकी एक, कोणता एक किंवा सामान्यपणे बोलतो तेव्हा आपण a and यूज करतो. तर आपण a कधी यूज करतो? a आपण वापरतो जेव्हा नाउन कॉन्सनंट साऊंडने शब्द सुरू होत असेल तर, म्हणजे शब्दाचा पहिला आवाज व्यंजन असेल तर आपण ए यूज करतो. आणि एन कधी यूज करतो? एन यूज करतो जर वोवेल साऊंड असेल तर आपण, जसं की ए, ई, आय, ओ, यू असं असेल तर आपण एन यूज करतो. तर आपण आता एक्झाम्पल बघूया अ चे. A is used before the consonant sound words like I saw a dog. मी एक कुत्रा पाहिला. She is a teacher. ती एक शिक्षिका आहे. He bought a pen. त्याने एक पेन घेतले. This is a car. ही एक कार आहे. I need a chair. मला एक खुर्ची हवी आहे. त्यानंतर आपण बघूया and. and is basically used before the vowel sound. vowels म्हणजे a, e, i, o, u sound असेल तर आपण and यूज करतो. She ate an apple. तिने एक सफरचंद खाल्ले. ऍपल vowel साऊंड येतो बघा and, तर and यूज करतो. ऍपल हे आहे म्हणून आपण त्याच्या आधी and यूज करणार. नेक्स्ट, ही इज an engineer. तर इंजिनियर सुद्धा वोवेलने सुरू होतो ई, म्हणून एन यूज करणार. आय नीड अन अम्ब्रेला. तिला एक छत्री हवी आहे. यू वोवेल आहे. ही रोट अन एसे. त्याने एक निबंध लिहिला. अन एसे ई आहे, वोवेल आहे म्हणून एन यूज करतो. Then the. So the is used with any noun when the meaning is specific. For example, when the noun names the only one of a kind. जेव्हा नामाचा अर्थ ठरलेला, विशिष्ट किंवा एकमेव असतो तेव्हा द वापरतात. म्हणजे ती वस्तू एकच आहे किंवा आधीपासूनच माहिती आहे तर आपण द यूज करतो. ठीक आहे. when the things is specific म्हणजे वस्तू निश्चित आहे तेव्हा आपण द यूज करतो. प्लीज क्लोज द डोअर. कृपया दार बंद करा. कोणते दार आहे? समोरचे, तुमच्या समोरचे दार आहे ते बंद करा म्हणून प्लीज क्लोज द डोअर. when the things is known earlier म्हणजे एखादी वस्तू आधीपासून सांगितलेली आहे. जसं की आय सॉ अ डॉग. द डॉग वॉज बिग. मी एक कुत्रा पाहिला, तो कुत्रा मोठा होता. दुसऱ्या वेळी आपण काय यूज करणार? द. देन फॉर द युनिक थिंग म्हणजे वर्ड मध्ये एकच असेल तर आपण द यूज करतो. जसं की द सन, द मून, द स्काय. द सन इज ब्राईट. देन फेमस प्लेसेस, रिव्हर्स अँड माउंटेन्स साठी सुद्धा आपण द यूज करतो. द गंगा, द हिमालय, द ताजमहल. ठीक आहे. इथे तर मी एक्झाम्पल्स दिलेले आहेत द चे. प्लीज क्लोज द डोअर. दार बंद करा. द सन इज ब्राईट. सूर्य तेजस्वी आहे, एकमेव सूर्य आहे म्हणून आपण द यूज करतो. द सन इज ब्राईट. आय सॉ अ डॉग. द डॉग वॉज बिग.
वी विजिटेड द ताजमहल. आम्ही ताजमहल पाहिला. एकच ताजमहल आहे त्यामुळे आपण काय यूज करणार द. वी विजिटेड द ताजमहल. द बुक यू गिव्ह मी इज इंटरेस्टिंग. तू दिलेलं पुस्तक छान आहे. आधीपासूनच माहिती आहे म्हणून आपण यूज करणार द बुक. तर इथे 10 एक्झाम्पल्स आहेत चे, चे आणि द चे. I bought a pen. He saw a car. She needs an umbrella. He met an actor. I ate an orange. Give me the salt. Close the window. We visited the Taj Mahal. The sun rises. She liked the movie. होमवर्क मध्ये काय सिम्पली फिलिंग द ब्लँक्स करायचे आहे. तर तिथे कोणतं परफेक्ट असेल ए, ॲन और द हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आणि प्रत्येकी 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत. जसं की ए चे 5, ॲन चे 5 आणि द चे 5 हे असे सेंटेन्स तुम्हाला कमेंट करायचे आहेत. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बरंच पाहिलं आहे. जसं की कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, shall, should, will, would, have, has, had. तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला व्हिडिओ बघा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब.